हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओचा विषय आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे। प्रत्येक भक्ताने हा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करण्याचे नियम आणि फलश्रुती काय आहे। पारायण करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हीही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्याचा विचार करत आहात का? पण नेमके पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत, एका दिवसात करावे की 7 दिवसात करावे, संकल्प कसा करायचा आणि पारायणाचे फळ काय मिळते, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मी सांगते पारायण म्हणजे काय। चरित्राचे श्रद्धापूर्वक वाचन म्हणजे पारायण। फक्त पुस्तक वाचणे म्हणजे पारायण नाही, मन, वाणी आणि श्रद्धा यांचे एकत्रित साधन म्हणजे पारायण। श्री स्वामी चरित्रात वाचताना आपण आपल्या जीवनातील लीला, उपदेश आणि भक्तावरील कृपा अनुभवण्याचा प्रयत्न करतो। तर पारायण कधी करावे? पारायण सुरुवात करण्यासाठी गुरुवार किंवा गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन किंवा आपल्या वाढदिवशी, आपल्या कोणत्याही शुभ दिवशी, खरं तर श्रद्धा असेल तर कोणत्याही दिवशी करता येते। पारायणासाठी काय काय साहित्य लागते? तर श्री स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथ लागतो, स्वामींचा फोटो लागतो, स्वामींच्या पादुका, फुले, हार, अक्षदा, हळद, कुंकू, दीप, अगरबत्ती, नैवेद्य, पाणी आणि घंटा। पारायण सुरू करण्यापूर्वी काय काय करायचे? सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ कपडे घालावेत, पूजास्थळ स्वच्छ ठेवावे, दीप लावावा, गणपती पूजा करावी, कुलदेवताचं स्मरण करावं, गुरुस्मरण करावं, त्यानंतर स्वामी समर्थाचं ध्यान करावं, म्हणजेच श्री स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा म्हणावा। स्वामी समर्थांचं पारायण करताना संकल्प करावा, म्हणजेच आपलं नाव घ्यावं आणि मी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने, श्रद्धा व भक्तिभावाने श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू करीत आहे। हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण हो आणि सर्वांचे कल्याण हो असा संकल्प करावा। तर पारायण किती दिवसात करावे? पारायण 1 दिवसात करू शकतात किंवा 3 दिवसात किंवा 7 दिवसात किंवा रोज एक अध्याय वाचला तरी शक्य आहे। प्रत्येक अध्याय पूर्ण लक्षपूर्वक वाचावा, मोबाईल बाजूला ठेवावा, घाई करू नये, समजून वाचावे। त्यासाठी कोणते नियम पाळावेत ते मी तुम्हाला सांगते। शक्यतो पारायण चालू असताना सात्विक आहार घ्यावा, सत्य बोलावे, राग टाळावा, वाद टाळावेत, शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळावे, नित्य नामस्मरण करावे, स्वच्छता ठेवावी, मन प्रसन्न ठेवावे, प्रत्येक दिवसाची पूजा हे श्रद्धा आणि भक्तीने करावी। शक्य तितक्या प्रामाणिकपणे हे सगळे नियम पाळावेत। पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींची आरती करावी, स्वामींना समर्थ नाम जप करावा, स्वामींना प्रार्थना करावी, नैवेद्य दाखवावा, सर्वांना तो नैवेद्य प्रसाद म्हणून वाटावा। आणि याची फलश्रुती काय आहे ते मी तुम्हाला सांगते। भक्त परंपरेनुसार असे मानले जाते की श्रद्धेने केलेल्या पारायणाने मनाला शांती भेटते, श्रद्धा दृढ होते, संकटांना सामोरे जाण्याची मानसिक शक्ती मिळते, स्वामींच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो असे अनेक जण सांगतात। आध्यात्मिक प्रगतीस प्रेरणा मिळते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते। चला तर स्वामींना शेवटची प्रार्थना करूया। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्यावर सदैव कृपा ठेवा, आमचे दोष क्षमा करा, सद्बुद्धी द्या, श्रद्धा, सेवा आणि नामस्मरणाची शक्ती द्या, सर्व भक्तांचे कल्याण करा। श्री स्वामी समर्थ। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।